is this? जोरान बोल. Whose dog is this? जोरान बोल रहा. Whose dog is that? जोरान बोल. Whose dog is that? चल ठीक है. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. मी आज हुज हा टॉपिक शिकवणार आहे. तुम्ही कधी कोणाला प्रश्न विचारलाय का की वो हा पेन कुणाचा आहे, ती बॅग कुणाची आहे, तो पंखा कुणाचा आहे, तो पेन कुणाचा आहे किंवा हा पेन कुणाचा आहे, असा प्रश्न तुम्ही नेहमी विचारतात. मग इंग्रजीमध्ये कसं विचारायचं? अगोदर आपण धीज आणि दॅट, धीज आणि दोज शिकलो. आज आपण पाहणार आहेत हुज केव्हा वापरायचं. तर बघा, हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे. जेव्हा हुजचा वापर करायचा असेल, बघा इंग्रजी शिकताना मी नेहमी सांगतो की प्रॅक्टिस सर्वात महत्त्वाची असते. जर प्रॅक्टिस तुमची चांगली नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही इंग्रजीमध्ये लाईफमध्ये कधीच बोलू शकत नाही. मी तुम्हाला यूट्यूबसाठी यूट्यूब चॅनल ह्या कारणाने ओपन केलं की जे काही सामान्य पोरं असतील त्यांना घरापर्यंत तो लेक्चर गेला पाहिजे. मग आता हुजचा वापर कसा करायचा ते पहिले समजून घ्यायचं आहे. बघा, एक नंबर हुज घ्यायचं आहे. हुजचा अर्थ मी काय सांगितलं तुम्हाला, कोणाचा, कोणाची, कोणाचे. त्यानंतर तुम्हाला एखादी कोणतेही नाव घ्या, जी वस्तू सांगायची असेल, समजा बॅग सांगायची असेल, समजा कोणाची बॅग तर हुज बॅग म्हणायचं. कोणाचा पंखा हुज फॅन, कोणाची चेअर हुज चेअर, फक्त हे नाव टाकायचं. त्यानंतर इज घ्यायचं आणि त्यानंतर धीज घ्यायचं. हा, पण ती वस्तू एकच पाहिजे, एकापेक्षा जास्त नसावी. एकापेक्षा जास्त असेल तर तो टेबल मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सध्या मी तुम्हाला धीज आणि दॅट केव्हा वापरतात मी अगोदर तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तुम्हाला माहीत नसेल की धीज आणि दॅट केव्हा वापरतात, एकदा तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं. आणि हा धीज जवळची वस्तू पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ती वस्तू एक पाहिजे आणि त्या वस्तूला मी टच करू शकतो. मी टच नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला दॅट वापरायचं. स्ट्रक्चर तेच राहील, फक्त जवळच्या वस्तूसाठी धीस आणि लांबच्या वस्तूसाठी तुम्हाला वापरायचं आहे दॅट. मला वाटतं तुम्हाला एवढं समजलं. आता वाक्य बघू आपण. बघा इथं, बघा वाक्य काय, हा कोणाचा कुत्रा आहे. बघा आहे आलंय, आहे म्हणजे इज, आणि ती वस्तू एकच पाहिजे, एकापेक्षा जास्त नसावी. आता बघा, कोणाचा कुत्रा, मी काय बोललो तुम्हाला, कोणाचा म्हणजे काय, हुज. हुजचा अर्थ काय बोललो मी, कोणाचा, कोणाची, कोणाचे. मग आपण एक नंबरला हुज घेऊ. मी हा घेतला हुज, घेतला मी हुज. कुत्रा, कुत्र्याला काय म्हणतो आपण, डॉग म्हणतो. मी घेतला डॉग, हुज डॉग, एवढं घेतलं मी. आता नंतर इज घ्यायचे, मग इज घेतला मी, हुज डॉग इज, आणि ती वस्तू जवळ आहे, तो कुत्रा जवळ आहे म्हणून आपण काय घेतला, धीस घेतला. मग कसं आलं हे वाक्य, हुज डॉग इज धीस. धीस केव्हा वापरायचा, ज्या गोष्टीला मी स्पर्श करू शकतोय, स्पर्श टच करू शकतोय. जर मी टच करू शकत नाही, लांब असेल तर तुम्हाला मी काय बोललो, दॅट. जसं एक वाक्य बघू आपण, तो कुत्रा कुणाचा आहे. ओके, किंवा असं येईल. आता बघा, तो कोणाचा कुत्रा आहे, तो आलाय, ते लांब पाहिजे. हा, मी आता परत सांगतो तुम्हाला. आणि त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या प्राणीला मी टच करू शकत नाही, तेव्हा दॅट वापरायचं. आणि मी जर टच करत असेल किंवा माझ्या जवळपास असेल तर मी धीज वापरेल. ही गोष्ट तुम्हाला समजलं. बघा, तो कोणाचा कुत्रा आहे, कोणाचा म्हणजे काय, हुज. तो एक नंबरला घ्यायचा. मी हुज घेतला, घेतला. कुत्र्याला काय म्हणता, डॉग. मी घेतला डॉग, कुणाचा कुत्रा डॉग. नंतर इज यायचं आहे, आणि तो कुत्रा असेल तर त्याला काय वापरायचं आहे, दॅट. ती वस्तू काय पाहिजे, एक पाहिजे, एकापेक्षा जास्त नसावी. पुढचं बघा, हे पुस्तक कोणाचं आहे. ओके, आता हे पुस्तक कोणाचे. आता हे दोन वाक्य तुम्हाला समजलं. आपण नेक्स्ट वाक्य पाहू. हे कोणाचे पुस्तक आहे. मी तुम्हाला बोललो कोणाचे, कोणाचे म्हणजे हुज घ्यायचं. मी घेतलं हुज. पुस्तकला काय म्हणता, बुक. आहे म्हणजे काय, इज, आणि धीस पुस्तक, सॉरी धीस म्हणायचं फक्त. हुज बुक इज दिस. हे पुस्तक कोणाचे आहे, हुज बुक इज दिस. ते पुस्तक काय पाहिजे, जवळ पाहिजे. आता लांब असेल तर तुम्ही काय ना, ते कोणाचे पुस्तक आहे. कोणाचे म्हणजे हुज, पुस्तक म्हणजे बुक.
ओके, आहे म्हणजे काय इज, आणि नंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे दॅट घ्यायचं आहे. मग काय मग हुज बुक इज दॅट. जवळची वस्तू असेल तर दिस, लांबची असेल तर दॅट, आणि ती वस्तू काय पाहिजे एक पाहिजे. आता लास्ट वाक्य बघू आपण. बघा, कोणाचा मोबाईल. आता कोणाचा मोबाईल म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, हुज मोबाईल. ओके, नंतर आपलं काय यायचं आहे इज, नंतर दिस, आणि शेवटी काय क्वेश्चन मार्क. सेम तो मोबाईल कोणाचा आहे, कोणाचा मोबाईल, हुज मोबाईल. ओके, नंतर काय यायचं आपल्याला इज, आणि लांब असेल तर काय वापरायचं आहे दॅट. मला वाटतं तुम्हाला हा टेबल, हे वाक्य तुम्हाला समजलं. एक दोन वाक्य मी तुम्हाला समजून दिलं असतं तरी तुम्हाला ते आलं असतं. तर तुम्हाला माहिती आहे मी प्रॅक्टिस जास्त घेतो. असंच प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची. मी काय मुलांना उभं करतो ते तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवतील. बेटा नाव काय तुझं? तेजस मनोज जोराचं बोल. तेजस मनोज पाटील. राज मनोज पाटील. ओके बेटा, टेबल समजला? हो. तुला समजलं बेटा? हो. बघा, मला माहिती आहे चुकतील, तुम्हाला माहिती आहे मी अशाच मुलांना जास्त ट्रेन करतो जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा. मी प्रत्येक वेळेस मुलांना छान देतो जेणेकरून ते आत्मविश्वासाने बोलावं. आता मी तुला एक वाक्य सांगतो तेजस. तुला म्हणायचंय ही मांजर, ही मांजर जवळ आहे. समजा ही मांजर आहे, कॅट आहे, कॅट जवळ आहे. तुला म्हणायचंय ही मांजर कोणाची आहे किंवा ही कोणाची मांजर आहे. हुज कॅट इज दिस. जोराने बोल बेटा. हुज कॅट इज दिस. Whose cat is this? हुज कॅट इज दिस. बोल. हुज कॅट इज दिस. लाजू नको, चल बोल. हुज कॅट इज दिस. चल तू बोल. ती मांजर लहान बोलणं काय नको रा. ते मांजर लहान आहे बेटा. काय लहान आहे. तुला म्हणायचं ती मांजर, ती कुणाची मांजर आहे. हुज कॅट इज दॅट. एकदम जोराने बोल रे. हुज कॅट इज दॅट. परत. हुज कॅट इज दॅट. प्रेक्षकांना. हुज कॅट इज दॅट. व्हेरी गुड. परत. हुज कॅट इज दॅट. Whose cat is that? हुज कॅट इज दॅट. Whose cat is that? हुज कॅट इज दॅट. परत समोर पाहता. हुज कॅट इज दॅट. ओके बेटा, तुला म्हणायचे चेअर. हा, ही चेअर कुणाची आहे, ही कुणाची चेअर आहे. हुज चेअर इज दिस. हा, परत. हुज चेअर इज दिस. चले. हुज चेअर इज दॅट. म्हणजे लांब साठी. हा, परत बोल. हुज चेअर इज दॅट. चले कुत्रा. हुज डॉग इज दिस. तू लांबचं बोलायचं. हुज डॉग इज दिस. इज दिस नाही, जवळ नाही, लांब लांब बोलायचं. हुज कुत्रा इज दॅट. हा, कुत्र्याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये? कुत्र्याला काय म्हणतात? डॉग. हा, मग काय म्हणशील मग? हुज डॉग इज दॅट. हुज डॉग इज दॅट. समोर पहा, घाबरायचं नाही, बोल एकदम. हुज दॅट इज डॉग. बरात. व्हेरी गुड. मालिश Who's थांब रे that बेटा, is याला dog? मालिश करून देतो. थांब. ये पकड राहील. बेटा समोर बरा. चल, व्हेरी गुड. आता समजते. चल परत. हुज डॉग इज दॅट. हुज डॉग इज दॅट. हुज डॉग इज दॅट. चला बेटा, पंखा. सरकू नका तुम्ही. पंखा. हुज पॅन इज दिस. हुज पॅन इज दिस. परत. हुज पॅन इज दॅट. स्पीक लावले. हुज पॅन इज दॅट. ओके. कुत्रा. हुज डॉग इज दिस. हुज डॉग इज दॅट. क्या बात है. व्हेरी गुड. पेन. हुज पेन इज दिस. हुज पेन इज दॅट. ओके. बॅग. हुज बॅग इज दिस. असं काय कर. हा, झटक्यात येतं तुला. हा, काय असं अंगात येते तुझ्या करते का? आरामात बोल. हुज बॅग इज दिस. हुज बॅग इज दिस. हुज बॅग. घाबरू नको. अरे हुज बॅग इज दिस. सरकू नको. हुज बॅग इज दिस. हिज दिस. असं नाही, अंगात आल्यासारखं नाही. हुज बॅग इज दिस. तू अंगात येतं का बेटा? हा, कोणता बघत येतो? नाही ना, गाव. हुज बॅग इज दिस. ते लांब नाही इथं. हुज बॅग इज दिस. हुज बॅग इज दिस. अरे लांब. हुज बॅग इज दॅट. हा, परत. हुज बॅग इज दॅट. व्हेरी गुड. तुला म्हणायचं असेल पुस्तक. हुज बुक इज दिस. तर बोल. हुज बुक इज दिस. तू रे. हुज बुक इज दॅट. नोटबुक. हुज बुक इज दॅट. हुज नोटबुक इज दॅट. बफेलो. हुज बफेलो इज दॅट. इज दिस. इज दिस. हा. हुज बफेलो इज दिस. हुज बफेलो इज दॅट. समजलं? ओके, जा. किती मिनिटे झाले बघ. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची, काय करायची. जितकं प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुमचा फायदा होईल. मी नेहमी सांगतो की माझ्याकडनं जेवढं प्रयत्न होईल, ज्या पद्धतीने प्रयत्न होईल, मी तुम्हाला त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतात, प्रॅक्टिस करू शकतात.
नुसतं जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर तुम्हाला मी नक्कीच लाईक करतो की तुम्ही पूर्ण संयम तुम्ही दाखवताय, कारण मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून लांबपर्यंत घेऊन जाणार आहे. तर मी अपेक्षा करतो की हा टेबल दिस याच्यामध्ये तुम्हाला फरक समजला असेल. इकडे बेटा तुम्ही दोघं, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि जे नवीन असतील आणि तुम्हाला खरंच नवीन लोकांना जर आवडला तर नक्की तुम्ही काय करता, लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे नोटिफिकेशन येते तुमच्यापर्यंत येईल. आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट, ती बेल आयकॉनला नक्की दाबा. या 2 मुलांना सुद्धा काय करा, लाईक करा, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास अजून पुढे वाढेल. बेटा तुम्ही सुद्धा मला थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. जोराने बोला, इथून बोलणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. एकत्र बोला. थँक्यू व्हेरी मच. दोघांनी एकत्र खाल्ल्याने करे. थँक्यू व्हेरी मच. दोघांनी एकत्र बोला. थँक्यू व्हेरी मच. हा, एवढं काय घाबरतात? तर ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.